दिवशी दुपारच्या वेळी बस स्टॉपवर जेव्हा लोकभर उन्हात उभी होती त्यावेळी एक अनाथ घडला। बस स्टॉपवर एका दुष्ट राक्षसाने हल्ला केला। तो होता एक अग्निदानव। त्याच्या अग्नीच्या शक्तीने त्याने पूर्ण बस स्टॉप जाळून नष्ट करायला सुरुवात केली। संकटसमयी हिंदू रिव्हेंजर्स म्हणजेच गीता, गणेश, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी हे सर्व तिकडे आले। त्यांनी आपल्या हातात बंदुका घेतल्या आणि ते अग्निदानवाशी युद्ध करायला तयार झाले। मग त्या राक्षसाने हल्ला केला। हिंदू रिव्हेंजर्स यांनी पलटवार केला। गीताच्या नेतृत्वाखाली सर्व हिंदू रिव्हेंजर्स यांनी त्या अग्निदानवाला मारून मारून त्याची शक्ती संपवली। शेवटी दुर्बल झालेल्या राक्षसाने हिंदू रिव्हेंजर्स समोर गुडघे टेकले आणि हार पत्करली। तर अशा प्रकारे हिंदू रिव्हेंजर्स यांनी बस स्टॉपवर असलेल्या सामान्य लोकांचे राक्षसापासून रक्षण केले।